तर नमस्कार विद्यार्थिनींनो, गृहिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका 2026साठी योजनेवर आधारित काही महत्त्वाच्या योजना बघणार आहे, जे की विषय आहे आजचा मातृत्व वंदना योजना PMMVY. या योजनेची संपूर्ण माहिती अपडेटेड व्हर्जनमध्ये बघणार आहेत. फार महत्त्वाचे आहे. योजनेवर तुम्हाला 10 मार्काचे प्रश्न विचारतात, त्याच्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मातृत्व योजना काय आहे हे आपण बघूयात. ही योजना नक्की काय आहे ते बघूया. तर प्रश्न 1 आहे, योजना काय आहे? तर प्रधानमंत्री मातृ वंदना योजना PMMVY ही केंद्र सरकारची योजना आहे, जी गर्भवती व स्तनदा मातांना आर्थिक मदत देते. तर जी गर्भवती महिला आहेत तर त्यांना प्रधानमंत्री मातृ योजना अंतर्गत, पहिले तर नाही का, ही केंद्र सरकारची योजना आहे, राज्य सरकारची नाही आहे, हे लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, ही योजना गर्भवती व स्तनदा मातांना आर्थिक मदत देते. म्हणजे जेव्हा गर्भवती महिला असती तर त्यांना आर्थिक म्हणजे काही पैशांची गरज असली तर या योजनेअंतर्गत त्यांना ते पैसे दिले जातात. आणि ही योजना मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट अंतर्गत आहे. महिला व बालविकास अंतर्गत ही योजना चालवली जाते. तर याचा नक्की उद्दिष्ट काय आहे तर ते बघूया. तर मातांचे व बाळांचे आरोग्य सुधारणे. दुसरं आहे कुपोषण कमी करणे. ANC तपासणी व लसीकरणाला प्रोत्साहन देणे. तर या योजनेअंतर्गत सरकारचा एवढाच म्हणजे उद्देश आहे की माता व बाळाचे आरोग्य सुधारणे, कुपोषण कमी करणे. तर कुपोषण म्हणजे इथे अंगणवाडी अंतर्गत या महिलांना व बाळाला योग्य तो आहार देण्यात येतो, जर तुम्ही नोंदणी केली असेल तर. आणि ANC तपासणी व लसीकरणाला प्रोत्साहन देणे. जर महिला कुपोषित असेल, बाळ कुपोषित असेल तर लसीकरणाअंतर्गत त्यांचे आरोग्य चांगले राहतात. पुढचं बघूयात. तर या योजनेचा लाभ अमाऊंट किती असते? तर पहिल्या बाळासाठी 5,000 रुपये असतात 2 हप्त्यांमध्ये. जे पहिलं बाळ एखादी स्तनदा माता देते तर ते पहिल्या बाळासाठी 5,000 रुपये असतात आणि ते 2 हप्त्यामध्ये आपल्या बँक अकाउंटमध्ये येतात. पहिलं बाळ मग ते मुलगा असो का मुलगी असो हा लाभ मिळतो. पण जर दुसऱ्या बाळासाठी फक्त मुलगी असल्यास तरच या योजनेचा लाभ घेता येईल. जर तुम्हाला दुसरी मुलगी झाली तर तुम्हाला एकूण 6,000 रुपये एकरकमी मिळतात आणि ते एकाच हप्त्यामध्ये मिळतात. पण या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी दुसरा हप्ता घेण्यासाठी तुम्हाला दुसरी मुलगी हवी, मुलगा चालणार नाही, हे लक्षात ठेवा. हप्ते किती म्हणजे इन्स्टॉलमेंट कितीमध्ये मिळते? तर पहिला हप्ता म्हणजे पहिला मुलगा असो की मुलगी असो तर त्याला पहिल्या हप्त्यामध्ये 3,000 रुपये मिळतात. आणि गर्भधारणा नोंदणी ANC तपासणी पूर्व, तर इथे गर्भधारणा नोंदणीच्या करण्या पहिलेच तुम्हाला एक पहिला हप्ता मिळतो. आणि जर तुम्हाला दुसरा हप्ता घ्यायचा असेल पहिल्याच बाळासाठी दुसरा हप्ता, तर पहिल्या योजनेनंतर तुम्ही ते घेतलेलं आहे तर नंतर बाळाचा जन्म नोंद करणे गरजेचं आहे. आणि बाळाचं लसीकरण आणि त्या महिलेचं लसीकरणची नोंदणीसुद्धा तिथे केली पाहिजे, तरच तुम्हाला दुसरा हप्ता मिळेल 2,000 रुपये. असे एकूण पहिलं मुलगा असो की मुलगी असो तर एकूण तुम्हाला 5,000 रुपये देण्यात येतात. फक्त ते 2 इन्स्टॉलमेंटमध्ये असतात, पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता. तर पहिल्या हप्त्यामध्ये 3,000 आणि दुसऱ्या हप्त्यामध्ये 2,000. जर तुम्ही नोंदणी केली असेल तरच तुम्हाला दुसरी इन्स्टॉलमेंट देण्यात येणार आहे. तर या योजनेची पात्रता एलिजिबिलिटी काय आहे? तर महिलेचं वय हे 19 वर्षांपेक्षा जास्त गरजेचं आहे. जर महिला 19 वर्षाखालील असेल तर त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. दुसरं, गर्भवती स्तनदा माता, जर ती गर्भवती असेल आणि नुकताच जन्म दिलेला असेल बाळाला तरच त्या योजनेचा लाभ घेता येईल. पहिल्या बाळासाठी लागू, जर ही योजना तुम्हाला याचा फायदा घ्यायचा असेल तर पहिलं बाळ मग मुलगा असो की मुलगी असो ते यासाठी लाभ म्हणजे त्या योजनेसाठी लागू आहेत. आणि जर तुम्हाला दुसऱ्या योजनेचा म्हणजे दुसऱ्या बालकासाठी जर फायदा घ्यायचा असेल या योजनेचा तर तुम्हाला दुसऱ्यांदा मुलगी असणे गरजेचं आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. आवश्यक कागदपत्रे काय लागणार या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी? तर पहिले तर आधार कार्ड असणे गरजेचं आहे. नंतर बँक पासबुक, MCP कार्ड, जन्म प्रमाणपत्र आणि मोबाईल नंबर. इथे बँक पासबुक म्हणजे जे तुमचं बँक अकाउंट आहे तर त्याला तुमचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे, तरच या योजनेचा लाभ घेता येईल. अर्ज कसा करावा? तर अंगणवाडी सेविका आशा वर्करमार्फत हा अर्ज स्वीकारण्यात येतो. म्हणजे तुमच्या वॉर्डामध्ये जे अंगणवाडी केंद्र आहे तिथे तुम्ही हा अर्ज करू शकतात. पुढचं आहे की पैसे कसे मिळतात? तर या योजनेचे लाभ म्हणजे जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला डायरेक्ट DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे म्हणजे डायरेक्ट तुमच्या आधार संलग्न
जे बँक अकाउंट आहे त्याच्यात तुम्हाला जमा होणार आहे, थेट बँकेत बँक खात्यात जमा होतात. महत्त्वाचे नियम काय आहे या योजनेसाठी, तर गर्भधारणेच्या 6 महिन्यांच्या आत नोंदणी आवश्यक. जर तुम्ही गर्भवती असेल तर तुम्हाला 6 महिन्याच्या आत याची नोंदणी करणे गरजेचे आहे. वेळेत माहिती न दिल्यास लाभ मिळत नाही. तुम्हाला अंगणवाडी सेविकेमध्ये तुमचं जे सध्याची स्थिती आहे, म्हणजेच की तुमचा कितवा महिना चालू आहे, तुम्ही कधी 9वा महिना असेल, बाळाचा जन्म, हे तिथे अपडेट देण्यासाठी खूप फार महत्त्वपूर्ण आहे. या योजनेचे फायदे काय आहेत? सरकारला तर मातृ मृत्यू दर कमी, बाळाचे आरोग्य सुधारते, पोषण स्थिती सुधारते. तर अशाच प्रकारच्या आणखी योजनेसाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याचा 2026 अंगणवाडी सुपरवायझर पर्यवेक्षिका यासाठी नक्कीच फायदा होणार आहे, कारण की या योजनेवर तुम्हाला वेगळे 20 मार्काचे प्रश्न विचारण्यात येतात. तुम्ही याच्या नोट्स नक्की काढून ठेवा, कारण की नक्कीच याचा फायदा होईल. चॅनल आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओला फॉलो करायला विसरू नका. लाईक करा. धन्यवाद.